नमस्कार मुलींनो, वंदना माळवदे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे ना मिक्स डाळीचे वडे, पण ते झाऱ्याने करून वाळवून ठेवलेले. आम्ही घरचेच आहे, घरगुती वडे. कांदा वड्याची नुसती तेल पाण्यात शिजवलेली भाजी दाखवते मी तुम्हाला आता. घाईपाई करायला आणि भाकरी बरोबर चुरून खायला पण छान लागते. आता ना आपण दोन उभ्या तेल टाकून घेऊ. मोहरी, मोहरी तडतडली का जिरं, हिंग आणि हा लसूण तुम्ही ठेचून टाका, असं पण टाकू शकता. लसूण थोडं लाल झालं ना, आता कांदा असाच कांदा कापायचा उभा, म्हणजे ते शेवभाजीसारखी दिसतात. आडवा नाही कापायची ह्या वड्यांना. हे पण असे लांबट राहतात ना शेवसारखे वडे, एकदम शेवभाजीसारखे. आता कांदा पकायला थोडं आपण मीठ टाकून घेऊ. आणि थोडं जाड मीठ टाकणार, जाड मिठाची वडे खूप छान लागतात. चवीनुसार टाका तुम्ही. पण मऊ होतो मिठाने. वडे घालायचे, वडे आपण आहे ना थोडे तेलामध्ये तळून घेऊ चांगले. अशी लालसर झाले का लगेच काढून घ्यायचे. खूप कच्ची पण नाही ठेवायची. आणि तळलेल्या वड्यांची भाजी छान लागते. भाजून नाही घ्यायची, भाजलेल्या वड्यांची मिळ चांगली लागते. आणि हे अशी काढून घ्यायची आपण. कांदा चांगला परतला गेला आहे, छान असाच लालसर परतायचा. आता त्याच्यात आपण लाल तिखट टाकू, तुमच्या चवीनुसार तिखट. तुम्हाला फिक्के तिखट कशा आता पण आणि इतकं टाकू तिखट. आणि हळद टाकायची. आणि आता हे वडे त्याच्यात टाकून द्यायचे. थोडंसं असं घ्यायचं परतून तिखट, आणि हे वडे त्याच्यात परतून घ्यायचे. असे सुके पण थोडं कमी पाण्यात शिजवू शकता तुम्ही, छान लागतं. तोंडी लावायला पण शकता. आणि गरम पाणी थोडंसं तुम्हाला पाहिजे तुम्ही थंड बी पाणी टाकू शकता. आहे गरम टाकते. शिजायचं असं, शिजायला थोडं पाणी लागतंच नाही. हे बघा, अशी सुक्की छान वड्याची भाजी झाली तयार. आता आपण बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकतो, ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ शकतो. आणि तोंडी लावायला पण छान होती अशी केली तर. त्याच्यात आता कोथिंबीर टाकायची, एकदम छान वाटते. कोथिंबीर टाकून द्यायची, हलवून घ्यायची. हे बघा, हलवत राहायची अशी कोथिंबीर टाकून. वडा कांदा घ्यायची, तेल पाण्याची, दुसरं अगं काहीच टाकलेलं नाही त्याच्यामध्ये. किती छान झाली बघा. तुम्ही अशी तोंडी लावायला पण करू शकता, वरण भात वगैरे केलं तर. आणि अशी कढी केली, वरण भात केला, अशा फिक्क्या भाज्यांबरोबर छान लागते. फिक्क्या डाळींबरोबर, किंवा अशी आपल्याला सुकी डब्याला न्यायला टिफिनला खायला, अशी भाकरीबरोबर खायला पण छान लागते. ही रेसिपी जरूर करा, तुम्हाला आवडेलच. छान आहे. सर्व डाळींचे वडे आपल्याला खायला पण मिळतात, सर्व डाळी. आणि एकदम छान लागेल. तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा. ही भाजी टिफिनला पण या सगळ्यांना आवडेल ती. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा.